सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हाय स्पीड विशेष बस सेवेची व्यवस्था। वायव्य परिवहन महामंडळ बेळगाव विभागाकडून पावसाळी पर्यटनासाठी बस सेवा सुरू। वायव्य परिवहन महामंडळ बेळगाव विभागाकडून पावसाळी पर्यटनासाठी विशेष बस सेवेला सुरुवात करण्यात आली आहे। प्रत्येक महिन्यातील दर दुसरा आणि चौथा शनिवार, प्रत्येक रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विशेष बस सेवा धावणार आहे। पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोकाक फॉल्स, गोडचिनमलकी, हिडकल डॅमचे पर्यटन घडवण्यासाठी वायव्य परिवहन महामंडळाकडून यंदा पावसाळी विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्यात आली आहे। काल शनिवारी या सेवेला शुभारंभ करण्यात आला। परिवहन महामंडळाने याबाबत चांगली जागृती देखील करण्यात येणार आहे। पर्यटकांना ही एक प्रकारची संधीच ठरणार आहे। 28 ऑगस्ट पर्यंत दर दुसरा आणि चौथा शनिवार, प्रत्येक रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही विशेष बस सोडली जाणार आहे। सकाळी 9 वाजता बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावरून ही बस सुटणार असून हिडकल डॅम येथे सकाळी 10 वाजता पोहोचेल। या ठिकाणी पर्यटकांसाठी 1 तास ही बस थांबणार आहे। 11 वाजता तिथून सुटणार असून 11:30 वाजता गोडचिनमलकी येथे पोहोचेल। या ठिकाणी सुमारे 1.5 तास बस थांबेल। दुपारी 1 वाजता ही बस तिथून सुटणार असून 1:30 वाजता गोकाक फॉल्स येथे पोहोचेल। या ठिकाणी सुमारे 2.5 तास ही बस थांबणार आहे। त्यानंतर पर्यटकांना घेऊन ही बस पुन्हा बेळगावकडे मार्गस्थ होईल। सायंकाळी 6 वाजता बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर पोहोचेल। यासाठी प्रति व्यक्ती 190 रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे।